चला मॅचच्या दिशेने जाऊया. सलामी जोडी मैदानावरती सज्ज झाले. हॅलो 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 चेक. हॅलो चेक. चला सामन्याला सुरुवात होते. पंच आकाश मांगेला यांना आपण पाहतो, एक उत्कृष्ट क्रिकेटर म्हणून देखील ज्याची ओळख आहे, अष्टपैलू खेळाडू. सामन्याला सुरुवात प्रेक्षकांच्या माहितीसाठी श्रीवर्धन संघ एकीकडे आपण पाहतोय, तर दुसरीकडे चॅम्पियन सीसी. पहिला चेंडू सिंगल धाव लेग बायच्या रूपाने आपल्याला पाहायला मिळतं. सांघिक खातं खोललं जातंय सिंगल धावेने श्री गणेशा होत असताना. आता इथून पाहिलं तर अजून एक दोन सामने आपण या मैदानावरती पाहणार आहोत. त्याच्यामुळे आता लढाई आहे ती थोडीशी पुढे चालले. क्वालिफायच्या रेसमध्ये पुढे लढाई चालले. आर्यन ज्या नावाचा बोलबाला देखील आहे तो आता गोलंदाजीसाठी आला. आदित्य आणि सुमित ही जोडी मैदानावरती सज्ज झाले. तर श्रीवर्धन जो टीम आता फिल्डिंग करते, चॅम्पियन नावामध्ये आहे पण त्यांना खरोखर चॅम्पियनही बनायचं आहे. त्याच्यामुळे चॅम्पियनशिपची प्रथम बॅटिंग करताना ते 30-32 पर्यंतचा प्रवास करण्याचा प्रयत्न करणार. कुठप्यात चेंडू होता, मागे गेलं करायचं होतं. कव्हर पॉईंट रिजनमध्ये चेंडूला फील्ड केलं गेलंय. एक धाव या चेंडूवरती पूर्ण धावा धावफलकावरती धावून पोहोचल्यात त्या दोन. आणि दोन मॅच आपण पाहिल्या. मागचा मॅच कमी होता, 20च्या आसपासचा होता. त्याच्या अगोदरचा 31. याचा अर्थ 20 पुरेशा नाही आहेत, कदाचित 30-31 या चॅलेंजेबल ठरू शकतील. आदित्य आणि सुमित ही जोडी मैदानावरती आहेत. दोन चेंडूचा खेळ आतापर्यंत पूर्ण झालाय. खोटप्याचा चेंडू पुन्हा एकदा शॉर्ट ऑन पूल मिड विकेटच्या क्षेत्रामध्ये चेंडू जातोय. वेगाने शतरक्षक चेंडूवरती पोहोचलाय. तर एकच धाव या चेंडूवरती पूर्ण एक धावेने स्कोर जाऊन पोहोचेल. तो 3 वरती एक धावा दोघांच्या नावावरती आहेत. आर्यन जो पहिले षटक हाताळतोय. 3 चेंडूचा खेळ, स्कोर 3. यस, पहिल्या 3 चेंडूमध्ये 3 धावा धावफलकावर येत असताना पाहायला मिळतात. सुमित आहे एकीकडे, जो फलंदाज, ज्या फलंदाजामध्ये क्षमता आहे तो एकीकडे आपल्याला पाहायला मिळतोय. 3 षटकांचा खेळ, 18 चेंडूंचा खेळ. पहिले 3 चेंडू, पहिल्या 3 चेंडूमध्ये 3 धावा. पुन्हा एकदा तोच प्रयत्न यावेळेला काय, आखडू टप्प्याचा चेंडू होता. यष्टीरक्षकाकडून थोडीशी कुठेतरी चुकी झाली जाते, मिस्टेक झाली. पण आता हा रिव्हर्स स्विपचा अटेम्प्ट बघा, आले होते पोझिशन मध्ये आले होते पण चेंडूच्या जास्त जवळ गेले, त्याच्यामुळे चेंडू कनेक्ट होऊ शकला नाहीये बॅटमध्ये. पहिला जास्त जवळ गेला, दुरून खेळला होता पण लांब होता. इतका लांब की पंचाने इशारा केलाय इट्स वाईड बॉल. अवांतर धावेने धावसंख्येमध्ये भर पडेल. धावसंख्या जाऊन पोहोचली ती 4. पहिल्या 4 मध्ये 4 धावा धावफलकावर येत असताना आर्यन चांगली गोलंदाजी आतापर्यंत हाताळत असताना व्हेरिएशन आपल्याला पाहायला मिळतं तुकाराम सर पाहायला गेलं तर. परंतु यावेळेला काय, 1 बॉम्ब्स क्षेत्ररक्षक ज्या ठिकाणी ऑन साईडच्या दिशेने आपल्याला पाहायला मिळतं. चांगलं गॅदर करत असताना चेंडूला सिंगल धाव, पुन्हा एकदा धावफलकामध्ये. पहिल्या 5 चेंडूमध्ये 5 धावा धावफलकावर येत असताना चांगलं क्षेत्ररक्षण झाले. लॉंग ऑनचा क्षेत्ररक्षक वाईड होता, थोडासा उजव्या बाजूला होता, पण इतक्या वेगाने आला, चेंडूवरती आला, कनेक्ट केला आणि चेंडू थ्रो देखील तितकाच सुंदर आहे. शेवटचा चेंडूचा खेळ शिल्लक आहे. 5 धावा धावफलकावरती आहेत. शेवटचा चेंडू फुल टॉस बॉल, स्कूप केला पण जास्त दूर नाही. 1 2 3 1 2 3 तिसऱ्या प्रयत्नामध्ये झेल टिपलाय, विकेट आलाय. पहिल्या षटकातील शेवटच्या चेंडूवरती गडीबाद झालाय. आर्यनला लाभलं यश, आदित्यला परतावं लागतंय. पहिला गडीबाद गॉन. यस, धन्यवाद डीजे. पहिल्या 6 चेंडूमध्ये 5 धावा. पहिला गडी बॅक टू द डगआउट मध्ये परतावत असताना आदित्यच्या रूपाने प्रेक्षकांच्या माहिती असणारा सामना. एकीकडे चॅम्पियन सीसी आहे तर दुसरीकडे श्रीवर्धन संघ. 5च्या मॅच मध्ये ज्या प्रकारचा खेळ केला, 1 चेंडू 6 धावांची गरज असताना ज्या प्रकारचा षटकार लगावून आतापर्यंत तिसऱ्या फेरीमध्ये येत असताना हा संघ पाहायला मिळतो. तर दुसरीकडे चॅम्पियन सीसी संघ आज चॅम्पियन होण्याचा प्रयत्न करेल आणि चॅम्पियन होण्यासाठी हा प्रयत्न आतापर्यंत चांगला आपल्याला पाहायला मिळतोय. 1चा डबल मध्ये कन्वर्ट केलं जात आहे. चांगली रनिंग बिटवीन द विकेट.
धाव फलकावर धावा आतापर्यंत 1.1 चेंडूचा खेळ जिथे 7 धावा आतापर्यंत धाव फलकावर पाहायला मिळतात. नवीन फलंदाज चिनू आहे एकीकडे तर दुसरीकडे सुमित. आतापर्यंत जो सलामीवीर फलंदाज एक चांगली खेळ करत असताना संघाला एका सन्मानजनक परिस्थितीमध्ये आणून ठेवलंय हा सुमित दुसरीकडे आपण पाहतोय. ऑन साइडच्या दिशेनं सिंगल धाव पुन्हा एकदा एक संथ गतीने सुरुवात केली. आतापर्यंतचे 1.2 चेंडूचा खेळ 8 धावा धाव फलकावर अर्थातच 8 चेंडू 8 धावा धाव फलकावर आतापर्यंत येत असताना पाहायला मिळतात. चिनू नवीन बॅटर सामना करतो यावेळेला कुणाल वर द विकेटचा मारा. पहिला चेंडू उंच हवेत आहे स्वतःच्या फॉलो थ्रो मध्ये यावेळेला झेल टिपला जातोय गडी बाद होतोय. दुसरा टिपलाय झेल संपलाय खेळ. बॅक टू द डगआउट. चिनू जसा येतोय तसा यावेळेला बॅक टू द डगआउट. यस डीजे आपण पाहू शकतो ऍक्शन रिप्लेच्या माध्यमातून स्वतःच्या फॉलो थ्रू मध्ये कोणत्याही प्रकारची चुकी घडत नाही. चांगला झेल टिपत असताना कुणाला आपल्याला पाहायला मिळतं. पहिले 3 चेंडूंचा खेळ केलाय ज्या ठिकाणी 3 धावा खर्च पडत असताना नवीन फलंदाज लालू या नावाने भरपूर असं प्रेम मिळतंय. हा लालू दुसरीकडे उंच तगडा ताकदवान फलंदाज आहे. ताकदीचा क्षमतेचा खेळाडू आहे परंतु ह्या वेळेला त्या प्रकारचा खेळ दर्शवावा लागेल. पहिलाच चेंडू रिव्हर्स स्वीप अटेंड केला जातोय. सक्सेसफुल वंडरफुल 4 धाव्यांसाठी सुरुवात करत असताना लालू पाहतोय. जलवा ऐसा जिंदगी का रास्ता इतना आसान नहीं होता. बिना संघर्ष किए कोई मान नहीं होता. और जब तक ना पड़े हथौड़ी के घाव ना तब तक पत्थर भी भगवान नहीं होता. पहिल्या चेंडूवर 4 धावेने सुरुवात करून देत असताना तुकाराम सर लालूला आपण पाहतोय. नक्कीच जसं उल्लेख केल्या कारण धावा येणं गरजेचं आहे. धावा येणं गरजेचं आहे. असा स्विचचा फटका पुन्हा एकदा चुकलाय. नक्कीच जसं तुम्ही उल्लेख केला कारण संघर्ष आयुष्यात पण असतो. प्रत्येकाला 3 प्रकारचे संघर्ष असतात. एक तर तुमची पहिल्या जगण्यासाठी संघर्ष असतो, ओळख निर्माण करण्यासाठी संघर्ष असतो आणि तिसरा संघर्ष असतो झालेली ओळख कायम ठेवण्यासाठी. तिसरा क्रमांकाचा संघर्ष आहे ना तो फार कठीण असतो. आपली इमेजला ठेवण्यासाठी तो संघर्ष करावा लागतो. धावा आहे धाव फलकावरती 12 2 गडी बाद 12 धावा. प्रथम बॅटिंग करताना चॅम्पियन सीसी. यस नक्कीच लालू यांचा पुन्हा एकदा तो जो प्रयत्न होता परंतु निर्धाव चेंडू आणि पुन्हा एकदा खोलवा टप्प्याचा चेंडू यावेळेला उंच हवेत. क्षेत्ररक्षक थोडासा फंबल होतोय यावेळेला. प्रयत्न चांगला म्हणावा लागेल परंतु चेंडू जातोय यावेळेला सीमा रेखा पार. धनाधन आणि बॅटिंग चालले दे धनाधन. जीव धन धनाधन बॅटिंग चालले दे धनाधन. आणि जसं आपण पाहिलं तर इथे पाण्याचा प्रयत्न करतील. तिसऱ्या पंच एकदा हाताला लागला पुन्हा एकदा प्रयत्न केला. स्क्रीनवरती आपण बघू शकता. दुसऱ्या प्रयत्नामध्ये तिथे गेले. तिसऱ्या प्रयत्नामध्ये पुन्हा एकदा प्रयत्न झाला पण चेंडू सरळ गेलाय बॉन्ड लाईनच्या बाहेर. षटकार 86 षटकार आहे. या 6 धावांनी स्कोर जाऊन पोहोचलाय तो 18 धावा धाव फलकावरती आहेत. प्रोजेक्टेड स्कोर इथून दिसतो 27 पण 27 पुरेसे आहेत की नाही सांगता येणार नाहीये. कारण बघा इथून याच क्रमाने गेले 27 10च्या सरासरीने गेले 28 आणि जर 12च्या सरासरीने गेले तर 30. शेवटच्या षटकामध्ये जर 12 आल्या तर 30 धावा येतील. चॅम्पियन सीसी वर्सेस बागवंडला विभाग श्रीवर्धन असा 2 संघामधला हा मॅच. आणि अजून एक उल्लेख करावा असं वाटतं तुकाराम सर मध्ये पहिल्या षटकामध्ये पहिल्या 6 चेंडूमध्ये फक्त आणि फक्त 5 धावा खर्च पडला होता आणि दुसऱ्या षटकामध्ये ज्या प्रकारचा आक्रमण हल्ला लालू आणि पूर्णतः संकट मोचक म्हणून संघासाठी फलंदाजी करत असताना पाहतोय. निश्चय गोलंदाजी मार्कवर पहिला चेंडू टिचून मारा केला जातो. खोलवर टप्प्याचा चेंडू ह्या वेळेला काय यष्टी रक्षक चुकी करतोय का. पंचांचे हात यावेळेला हवेत आहेत. अर्थातच 2 हात हवेत. अतिरिक्त धाव वाईट चेंडू आउटसाइड द लेग स्टंपचा मारा. 2 धावा 1+1 पुन्हा एकदा चुकी घडली जाते आणि ज्या ज्या वेळेला चुकी घडते त्या त्या वेळेला मात्र
अतिरिक्त धावा येत असताना पाहायला नक्कीच जसं आपण छोटे असतो ज्यावेळेला चूक होते तेव्हा पेन्सिलने लिहिलेलं असतं, खोड रबर असतो. मोठे झालं का पेन. चुका नाही करतायत. आता तुम्हाला चुका नाही करायच्या आहेत आणि निश्चयला देखील स्वतःशी निश्चय करावा लागणार आहे. स्विचचा फटका, रिव्हर्सिव्हचा फटका, चेंडू पाठला केला जातोय डी पॉइंट रिझर्व मध्ये. फील्ड केलं गेले या चेंडूला, 2 धावा या चेंडूवरती. त्याच्यामुळे गोलंदाजीला जो निश्चय आलाय त्याला ते ओळखावं लागणार आहे. मागे चूक म्हणजे नेहमी असं म्हणतात की मिस्टेक इज द फर्स्ट स्टेप ऑफ सक्सेस, पण ऍक्च्युली करेक्शन ऑफ मिस्टेक इज द फर्स्ट स्टेप ऑफ सक्सेस. चुकामध्ये दुरुस्त करा, चुकामध्ये सुधारणा करा आणि पुढे जा, तर तुम्ही पुढे जाणार. धावा आहे धावफलकावरती 22. येस, नक्कीच आतापर्यंत 22 धावा धावफलकावर येत असताना पाहायला मिळतात. एक रोमांच, थरार, पदालित्य, संघर्ष सर्व काही या सामन्यामध्ये आपल्याला पाहायला मिळतं. पहिल्या चेंडूमध्ये 5 धावा, दुसऱ्या षटकामध्ये खेळाडू थोडासा कुठेतरी महागडा पडत असताना पाहायला मिळतंय आणि तिसऱ्या षटकामध्ये चांगली सुरुवात करून देत असताना आतापर्यंत लालू सारखा फलंदाज एक डगआउट मधून खऱ्या अर्थानं आपण पाहायला गेलं तर चॅम्पियन सीसीच्या देखील लालू यांच्यावर आशा आहे, अपेक्षा आहे आणि तशा प्रकारची साजीचा खेळ करत असताना आतापर्यंत लालू आपल्याला पाहायला मिळतोय. सिंगलच्या डबल मध्ये कन्वर्ट केलं जात आहे. पुन्हा एकदा सुरेख रनिंग बिटवीन द विकेट. 2-2 धावेने आतापर्यंत धावेंचा ग्राफ खऱ्या अर्थानं धावत असताना पाहायला मिळतो. तुकाराम सर वेगाने चाललाय म्हणजे 2-2 जेव्हा डबल डिव्हिजन स्कोर पुढे जातो त्याचा परिणाम 2 होतो. एक तर ग्राउंडला चेंडू जातो तिथेही दमछाक होते, मध्येही दमछाक होते. पुढे येऊन खेळण्याचा प्रयत्न मिस केला होता चेंडूला. यष्टी चेंडू यष्ट्यांवरती नेम साधलाय, गडी बाद. एक जोडी जमली होती, जोडी तुटले. परतावं लागतंय लालूला 14 वरती धावाच्या स्वरूपात गडी बाद झालाय. दमट झालेल्या वातावरणामध्ये खेळपट्टी थोडीशी कुठेतरी मॉइश्चर आहे, त्याच्यामुळे पुन्हा 31 धावांचा बाटला करावा लागू नये याची काळजी त्याने घ्यायची आहे. तर चॅम्पियन सीसीला त्या धावा करायच्या आहेत, त्या पहिल्या इनिंगच्या धावा करायच्या आहेत. हा धावात बघा यष्ट्यांवरती सर नेम साधला गेला, गडी बाद झालाय. नवीन फलंदाज विकी जे आता स्ट्रायकर एंडला आहेत. 3 चेंडूचा खेळ आहे, धावा 24-24. अजून देखील येणारे 3 चेंडूंचा खेळ बाकी. 3 चेंडूमध्ये किती धावांपर्यंत जाण्याचा मजल असेल तर मात्र येणारी काळवेळ दर्शवेल. प्रयत्न चालू आहे, परंतु दुसरीकडून ज्या प्रकारची गोलंदाजी केली जाते पंचांचं बोट यावेळेला हवेत. अर्थातच लगातारचा दुसरा गडी बॅक टू द डगआउट मध्ये परताळत असताना विकी जसं येतो तसं यावेळेला तंबूच्या आसऱ्याला जातोय सर. पाठीमागे गेले आणि पाठीमागे हितेश होते आणि हितेशनं हा चांगला झेल टिपला. पुढचा मॅच एनसीसी मास्टर आणि शेवी 26 कॅप्टन दुनिया शेवी 26 सुमित आपले कर्णधार या आणि एनसीसी मास्टर या 2 संघादरम्यान यानंतरचा होणारा सामना जो होतोय. धावा आहे धावफलकावरती 24, 2 चेंडू शिल्लक. कुठं चेंडू खेळण्याचा प्रयत्न होता, पण शॉर्ट पॉइंट ग्रीजर मध्ये 1 धाव या चेंडूवरती. पूर्ण खास करून 14 धावांची खेळी बाद झाल्या केल्यानंतर धावांचा ओघ कमी झालाय. हा शेवटचा चेंडूचा खेळ शिल्लक आहे. धावा आहेत 25, इथून उडी 29, 31 हे पुन्हा एकदा रिवाइंड होऊन 25. आतापर्यंत 5 चेंडूमध्ये 7 धावा खर्ची पडतोय. चांगली गोलंदाजी म्हणावी लागेल निश्चय, ज्या प्रकारची गोलंदाजी हाताळले. शेवटचा चेंडूचा खेळ बाकी, प्रयत्न होता चांगला, निर्धाव चेंडू येतोय. शेवटचा डॉट बॉल म्हणून मी त्या गोलंदाजाचा उल्लेख का केला म्हणतो की निश्चय आहे, स्वतःशी निश्चय करायचा आहे. मागे काय झाले, चुका झाल्यात, नो मॅटर, त्या लक्षात घेऊ नका. पुढे जायचं आहे, पुढे जायचं आहे आणि आपल्याला सक्सेस व्हायचं आहे, तेच आपण पाहिलं आहे. पुढच्या मॅचचा टॉस नाणेफेक शेवी 26 आणि एनसीसी मास्टर या 2 संघांना म्हणतोय नाणेफेकीचा कॉल. असते आपण बघतोय रमेश बघत टॉस आणि टॉस 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 शेवी की मास्टर बॅटिंग
कारण ते तर होणार होतं. त्यावेळेला शेवी 26 प्रथम बॅटिंग करेल. यानंतरच्या सामन्यामध्ये मृदुल आहेत आमच्या जोडीला. धावफलकावरती जर आपण बघितल्या तर 25 धावा धावफलकावरती 26 धावांचा पाठलाग इथून करायचा आहे. आणि या धावा पाहता पहिला 31चा पाठलाग करायचा होता, आता 26 धावांचा पाठलाग करायचा. आणि तुम्ही नक्कीच काही गोष्टी चांगल्या म्हटल्या, म्हणजे जसा आम्ही उल्लेखही केला की तिसऱ्या प्रकारचा संघर्ष फार कठीण असतो. म्हणून ज्यावेळेला तुम्ही सुमीर ढेकळेंचा उल्लेख केला की सुप्रीमोमधलं यश, गेल्या कित्येक वर्षाचं यश, पण ते त्याने टिकून ठेवलं, आपला फॉर्मही टिकून ठेवलाय. त्याच्यामुळे यशाच्या शिखरावरती जाणं कदाचित सोपं असतं, पण त्या शिखरावरती कायम राहणं हा तिसऱ्या प्रकारचा संघर्ष आहे. आपली झालेली इमेज, झालेली ओळख कायम ठेवण्यासाठी संघर्ष जो करावा लागतो. कदाचित सुमित ढेकळे एक त्याचं उदाहरण असावं. इतके वर्ष क्रिकेट खेळल्यानंतर आणि बऱ्याच खेळाडूंना प्रमोटही त्याने केलेलं आहे, बऱ्याच जणांना संधीही दिलेल्या आहेत. आणि ज्या ज्या वेळेला या मैदानावरती स्पर्धा असते नेहमीच कुठे असू द्या आवर्जून खेळण्यासाठी नक्कीच येत असतात. त्यांचा संघ पुढे खेळेल, पण आता तुर्तास मॅचवरती नजर आहे. 18 चेंडू आणि 26 धावा. यस, नक्कीच 18 चेंडू 26 धावांचं लक्ष धावफलकावर आपल्याला पाहायला मिळत आहे. चला बॅटर पाठवायचे विनंती असेल. चला मॅच ऑन होतोय पुन्हा एकदा. मृदुल मेहर आमच्या जोडीने आहेत. मागच्या मॅचचा हिरो, मागच्या मॅचचा प्लेअर ऑफ द मॅच म्हणूया, मॅच फिरवणारा गेम चेंजर हितेश आहे. आणि पहिले षटक हाताळण्यासाठी गोलंदाज रेडी होतोय रमेश. रमेश आहे गोलंदाजीसाठी. हितेश स्ट्रायकर एंडला सज्ज होतो. नॉन स्ट्राईक एंडला सुनील. पहिला चेंडू हलक्या हाताने ऑफ साईडला खेळलाय. पॉइंट रिझर्व मध्ये फील्ड करतोय. एक धावे चेंडूवरती पुढं. मॅचला सुरुवात झाले. 26 धावांचा पाठलाग करायचा आहे. मागचा हिरो मैदानावरती आहेत आणि त्याच्या जोडीला सुनील. यस, नक्कीच पहिल्या चेंडूवर श्री गणेश करत असताना एक चेंडू एक धाव धावफलकावर येत असताना पाहायला मिळतो. पाठच्या मॅचचा हिरो ज्याप्रमाणे उल्लेख केला की एक चेंडू आणि 6 धावांची गरज असताना ज्याच्या बॅटमधून अफलातून सिक्सर आला तो हितेश दुसरीकडे आपल्याला पाहायला मिळतोय. संथ गतीने सुरुवात करतोय. 26 18 चेंडू 26 धावांचा आव्हान धावफलकावर पाहायला मिळतो. रमेश पुन्हा एकदा खोलवा टप्प्याचा चेंडू. अच्छे का सन्मान करो, बुरे का अपमान करो, ये क्रिकेट की रणनीती है. आणि तशा प्रकारचं दृश्य आतापर्यंत आपल्याला पाहायला मिळतं. चांगला चेंडू होता, चांगला सन्मान दिला जातोय, परंतु यावेळेला काय, यावेळेला अतिरिक्त धावा येत असताना पाहायला मिळतं. चुकी घडली जाते आणि चुकीचं रूपांतर 1+1 अशा 3 धावा धावफलकामध्ये ऍड होत असताना पाहायला मिळतात. थोडी दुखापत देखील महत्वाचं काय काय क्रॅम्स येण्याचं कारण बऱ्याच वेळा असतं की आपण खेळत असताना पाण्याचं सेवन कमी करतो. आता काय झालं, हिवाळ्यातील दिवस असल्यामुळे, थंडावा असल्यामुळे आणि कुठेतरी आपण सावलीमध्ये बसतो आणि पाणी कमी घेतो, त्याच्यामुळे शरीरामध्ये जे बॉडी डिहायड्रेट होते आणि त्याच्यानं क्रॅम्स पायामध्ये येण्याचं प्रमाण वाढते. त्याच्यामुळे पाणी जास्तीत जास्त सेवन करणं गरजेचं आहे. म्हणजे गमती म्हणजे पाण्याच्या जोडल्या तर तुम्ही ग्लुकॉन डी किंवा ORS जर घेतलं तर अजून चांगलं आहे. मी कधी कधी म्हणतो क्रिकेटमध्ये जसा तिसऱ्या पंचा DRS आहे तसा ORS पण गरजेचं आहे. त्याच्यामुळे DRS पण घ्या, ORS पण घ्या, या दोन्ही गोष्टी महत्त्वाच्या आहेत, त्या येणं गरजेचं आहे. थोडंसं वेळ आहे, आम्ही चर्चा करतोय. मृदुला आमच्या जोडीने आहेत. आता ही स्पर्धा म्हणजे आज पाहिलं तर आता 5 संघामधली लढाई बाकी आहे. उद्याही 20 संघ या मैदानावरती खेळतील. रविवारी याचा ग्रँड फिनालेचा दिवस आहे. पण एक जी गोष्ट आहे पहिल्या 3 दिवसामध्ये घडले की 3 दिवसाच्या ज्या क्वालिफायच्या रेसमध्ये 9 संघ आहेत ना, जे गेल्या वर्षी क्वालिफाय नव्हते झाले, हेही आहे. म्हणजे गेल्या वर्षी 6 संघ जे क्वालिफाय झाले होते त्याच्यापैकी काही संघ स्पर्धेबाहेर गेलेत, पण आता जे क्वालिफायच्या रेसमध्ये आहेत ते नाही आहेत. आणि आताही जर पाहिलं
एक मंथन रिसॉर्टचा संघ आहे जो 2022ला झाला होता, 23ला नव्हता झाला क्वालिफाय. कारण गेल्या वर्षी चॅलेंजरचा संघ निव्या चॅलेंजरचा संघ जो उपविजेता होता, MCC विरारनं फायनल मारली होती. तिसऱ्या क्रमांकावरती परी 11 गणेशपुरीचा संघ आपण गेल्या वर्षी जो पाहिला होता, जो संस्कृत 11 रायगड स्पर्धेबाहेर गेलाय. मंडणगडचा संघ त्याच्या अगोदरच्या वर्षी क्वालिफाय झालाय, तोही बाहेर झालाय. आणि जो मुंबई सम्राट आहे तो जो नाही खेळलाय. आणि एक संघ यंगस्टर पापडी आहे, तोही नंतर आपण पाहणार आहोत. याचा अर्थ आज चौथा दिवस देखील असा येऊ शकतो की गेल्या वर्षी जे क्वालिफाय झालेले नाही आहेत ते कदाचित रेसमध्ये असतील. आणि नक्कीच प्रेक्षक वर्गाचा देखील तितकाच उल्लेख करावा असं वाटतं. म्हणजे यापुढील होणारी लढत असेल ना, कदाचित ती गुरु वर्सेस शिष्यामध्ये देखील असेल. अर्थातच एकीकडे सुमित ढेकळे, दुसरीकडे प्रथमेश ठाकरे. ही लढत देखण्यासाठी देखील प्रेक्षक यावेळेला आतुर आहेत सर. नाही, त्याच्यासाठी अजून 2 मॅचचा वाट बघावी लागणार आहे. कारण मध्ये 2 मॅचेस आहेत ना, त्याच्यामुळे तिथे कोण विजय होतं त्याच्यावरती बरंचसं आहे. हा कोटाब्याचा चेंडू आहे हितेश, याला तेज म्हटलं होतं. आल्या आल्या आपला तेज तर्रार इरादा पेश करतोय. पहिलाच बघतोय चौकार आला त्याच्या बॅटमधून. आकोटाब्याचा चेंडू होता. रिप्लेमध्ये जर आपण पाहिलं आकोटाब्याच्या चेंडूवरती हा उल केलाय आणि स्क्वेअर लेग रिजन मध्ये चौकार. 4 धावांनी स्कोर जाऊन पोहोचलाय. 8 वरती 3 चेंडूचा खेळ झालाय. आणि हितेश ह्या खेळाडूमध्ये क्षमता आहे आणि त्या क्षमतेला खेळ करत असताना यावेळेला खऱ्या अर्थानं यू मिस आय विल डेफिनेटली हिट फर्निचर डिस्ट्रॉय बडागडी यावेळेला खऱ्या अर्थानं बॅक टू द डगआउट. खेळायचा होता पण प्लेड ऑन झाले. लेट कट करायचा होता पण तुम्ही थोडे लेट झाले. बघा दुसऱ्या अँगलमध्ये आपण बघूया. हा चेंडू लेट कट करायचा एवढा लांब नव्हता, जवळ होता. हा पुढ्यातला चेंडू होता जो मागे खेळण्याचा प्रयत्न केला आणि त्याच्यामध्ये मात्र क्लीन बोल्ड यष्टांवरती चेंडू आदळलाय. विकेट पाहिजे होता चॅम्पियन CCला, तो विकेट आलाय. यस, नक्कीच मोठा गडी यावेळेला आपण पाहायला गेलं तर मोठा गडी यावेळेला मासा गळायला लागत असताना पाहतोय. हितेश बॅक टू द डगआउट मध्ये परताळतो. 8 धावा आतापर्यंत धावफलकावर, लक्ष धावफलकावर 26 धावांचा पहिला गडी हितेशच्या रूपानं बॅक टू द डगआउट. चांगली गोलंदाजी दुसरीकडून आपण पाहतोय. ज्या प्रकारची गोलंदाजी आतापर्यंत हाताळली जाते, चांगला टप्पा रमेश. ज्या प्रकारचा पहिल्या चेंडूवर थोडासा महागडा पडला होता, परंतु त्यानंतर चांगला कमबॅक करून देत असताना आपल्या स्वतःच्या संघासाठी आज चॅम्पियन CC संघासाठी पाहतोय. पुन्हा यावेळेला उंच हवेत आहे, लांबी जास्त आहे, उंची जास्त आहे, लांबी कमी, परंतु यावेळेला पुन्हा एकदा झेल निसटला जातोय. पुन्हा एकदा संधी. आणि जसं तुम्ही उल्लेख केला की हा झेल टिपण्याचा प्रयत्न ज्या वेळेला केला गेला, चेंडूच्या खाली आले टपाले, पण जे हात जे खाली गेले बघा रिप्लेमध्ये आपण बघू शकता काय घडलं होतं या चेंडूवरती. जे बघा थोडंसं लांब राहिले, चेंडूपासून थोडे झेल घेताना तुम्ही लांब राहिले आणि हा झेल सोडला. जिवंत लाभले. स्कोर 9 वरती आहे. ऑफस्टॉपच्या बाहेरचा चेंडू ड्राईव्ह केला हलक्या हातानं. लॉंग ऑफचा क्षेत्ररक्षक वेगाने चेंडूवरती आला. 1 धावी चेंडू होती, पुन्हा दुसऱ्या धावेचा प्रयत्न केला जातोय. 2 धावा चुकीच्या एंडला थ्रो झालाय आणि त्यामुळे 2 धावा चेंडूवरती पूर्ण केल्या गेल्या. पहिल्या षटकाचा खेळ संपलाय. धावा आहे धावफलकावरती 11. 26 धावांचा पाठलाग केला जातोय. 12 चेंडू आहेत आणि 15 धावांची आवश्यकता आहे. चॅम्पियन CC आणि श्रीवर्धन यामधला सामना. आणि दुसरीकडे आपण सुनील यांना पाहतो. सुनील खऱ्या अर्थानं आज कॅल्क्युलेशन क्रिकेट खेळत असताना पाहायला मिळतोय. ग्राउंड मैदानी कव्हर ड्राईव्ह चांगले आपल्याला पाहायला मिळतात. एक कलात्मकतेने भरलेले शॉट ज्याच्या बॅटमधून आतापर्यंत पाहायला मिळतो तो सुनील दुसरीकडून कॅल्क्युलेशन क्रिकेट खेळतोय. लक्ष यावेळेला माहिती आहे 26 धावांचं आव्हान आहे आणि त्या प्रकारची फलंदाजी केली जाते. चांगला गॅदर केला जातोय चेंडूला ऑन साईडच्या दिशेनं. सिंगलचा डबल मध्ये कन्वर्ट करण्याचा प्रयत्न. 2 धावा धावफलकामध्ये ऍड होत आहेत. 13 धावा आतापर्यंत धावफलकावर. 1.1 चेंडूंचा खेळ. तुकाराम सर.
विकी गोलंदाजीसाठी थोडा पंप केला लेग स्टंपवरचा चेंडू होता फ्लिक केले चेंडूला स्क्वेअर लेग लेंथमध्ये मिस्टेक झाले मागे जी संधी निर्माण झाली होती तसं तुम्ही बोलला इथेच बाद झाल्यानंतर जो झेल सुटला क्षेत्ररक्षणामध्ये थोडासा शिथिलपणा देखील आलाय आता समीकरण बघूया 12 चेंडूचा खेळ आता ज्यावेळेला होता तेव्हा 15 धावांची आवश्यकता होती मागच्या 2 चेंडूवरती पहिला आता धावा आल्यात यावेळेला 9 चेंडू येतो पंचांचा हात हवेत अर्थातच यावेळेला अतिरिक्त धाव धाफळकामध्ये ऍड होत असताना 1+1 2 धावा आणि येणारा चेंडू फ्री हिट अर्थातच काय तो सोने पे सुहागरात 26 धावांचं लक्ष धाफळकर आपल्याला पाहायला मिळतं आतापर्यंत 16 धावा धाफळकावर येत असताना जसं तुम्ही उल्लेख केला की कारण असं म्हणतात की नो बॉल के बाद वो बॉल आता है जिसका इंतजार बल्लेबाज करता है वो बॉल का इंतजार करताय का कधी मला मिळेल तो फ्री हिट आणि आपण फ्रीच्या जमान्यामध्ये आहेत ना एकावर एक फ्री दोनावर एक फ्रीचा जमाना आहे फ्रीचा चेंडू मिड विकेटच्या डोक्यावरनं खेळलाय चेंडू जबरदस्त फील्ड करतील 1 धाव या चेंडूवरती पूर्ण दुसरा त्याचा प्रयत्न केला जातो 2 धावा थोडंसं रिलॅक्सेशन आलंय ते घातक ठरू शकतं तुमच्यासाठी जी तुमच्या फिल्डिंगमध्ये शिथिलता आले कदाचित या सामन्याच्या बाहेर जातील की काय अशी शक्यता निर्माण झाली स्कोर धाव पोहोचलाय 19 9 चेंडू 7 धावा आणि ज्यावेळेला हितेश बाद होतोय ना त्या पूर्णतः जिम्मेदारी खऱ्या अर्थानं आपण पाहायला गेलं तर जिम्मेदारीने दोन्ही खेळाडू खेळत असताना पाहायला मिळतात म्हणजे एकीकडे सुनील आहे दुसरीकडे सुजित आहे कॅल्क्युलेशन क्रिकेट खेळत असताना आपल्याला पाहायला मिळतं मनगटामध्ये स्वतःला सिद्ध करण्याची ताकद आणि स्वप्नामध्ये जर काही इच्छाशक्ती असेल तर कोणतीही गोष्ट अशक्य नसते आणि क्रिकेटमध्ये आपण तुकाराम सर पाहायला गेल्यानंतर कोणताही टार्गेट देखील अशक्य नसतो आणि हा टार्गेटला सहज आणि सोप्यारित्या आतापर्यंत 2 फलंदाजी करत असताना पाहायला मिळतात सरळ यष्ट्यांवरती चेंडू आधारलाय क्लीन बोल्ड झालाय चेंडूला ज्यावेळेला आपण पाहिलं होतं की तुम्ही म्हटलं की एक कॅल्क्युलेटिव्ह क्रिकेट चाललंय चांगलं क्रिकेट चाललं होतं पण त्याच वेळेला अक्रॉस द लाईन गेलं खेळण्याचा प्रयत्न केला यष्टी थोडीशी उघडी पडली बघा ऑफस्टम्पच्या बऱ्याच जाऊन बाहेर जाऊन खेळण्याचा प्रयत्न केला मधली यष्टी जी उघडी पडली त्याच्यावर जाऊन चेंडू आदळलाय ही तुम्ही संधी दिलेली आहे बघा म्हणजे आमच्या विधान नालासोबऱ्यावाल्यांच्या भाषेत सांगायचं झालं तर दरवाज्यामध्ये घुसण्यासाठी जरा संधी दिली तर पूर्णपणे एका पाठोपाठ एक रांग लागते तसं जर एकदा तुम्ही संधी दिली मॅचमध्ये घुसण्यासाठी तर प्रतिस्पर्धी संघ तयार आहे ते घुसण्यासाठी 7 चेंडूचा खेळ आहे 5 धावांची अजूनही आवश्यकता आहे हा शेवटचा चेंडू आहे या चेंडूवरती ठरेल की पुढच्या षटकापर्यंत किती धावा राहतील 5 राहतील 5 पेक्षा कमी राहतील नक्कीच दुसरीकडून श्रीवर्धन संघासाठी एक नवीन संधी उपलब्ध करून दिली या ठिकाणी खऱ्या अर्थानं पाहायला गेलं तर चॅम्पियन संघ चांगली गोलंदाजी हाताळत असताना विकी पुन्हा एकदा संघासाठी कमबॅक करून देईल की येणाऱ्या 7 चेंडूमध्ये 5 धावेंची गरज खोलवा टप्प्याचा चेंडू पुन्हा एकदा उंच हवेत आहे चेंडू ज्या ठिकाणी क्षेत्ररक्षक येतोय चांगला गॅदर केला जातोय तोपर्यंत पुन्हा एकदा सहज आणि सोप्यारित्या 2 धावा धावफलकातून ऍड होत असताना पाहायला मिळतं दुसरीकडे डगआउट आपण पाहायला गेला तर श्रीवर्धन संघाचं डगआउट देखील यावेळेला कुठेतरी स्मित हास्य असेल म्हणजे ज्या प्रकारचं संकट होतं तर संकट यावेळेला थोडंसं कुठेतरी सामन्याचं समीकरण एकतर्फा असं जात असताना पाहायला मिळतं थोडं एका बाजूला माहिती तर सामना हा झुकलाय कारण मागचं षटक आलंय ज्या मागच्या षटकामध्ये 12 धावा आल्यात 12-15चा मॅच होता आणि 12-15चा मॅच कुठेही जाऊ शकले असता त्या षटकामध्ये 12 धावा आता 6 चेंडू आणि 3 धावांची आवश्यकता आहे पण जसं आपण सकाळी पाहिलं होतं 6-4चा मॅच सकाळी पाहिलंय आपण या मैदानाने त्याच्यामुळे तसंही काही घडू शकतं लालू ज्याने चांगली बॅटिंग केली हा धावफलक ज्याने उभारलेला आहे तो आता पुन्हा एकदा गोलंदाजीसाठी सज्ज होतोय 6 चेंडू 3 धावा सुजित आहे 6 वरती कुणाल खेळतायत 2 वरती 6 चेंडू मध्ये 3 धावांची आवश्यकता आहे श्रीवर्धन संघ आता क्वालिफायच्या रेसमध्ये एक पाऊल पुढे टाकेल की चॅम्पियन प्रमाणे खेळून कमबॅक करेल हलक्या हाताने खेळलाय सेन्से ओ डायरेक्ट हिट झालाय कहाणी में ट्विस्ट आलाय का बघूया डायरेक्ट हिट निघाली नाही हा विकेट महत्वाचा इथे जर विकेट गेला तर कदाचित नवीन फलंदाज येईल त्याचाही दबाव असणार आहे एक धाव अजून काढावी लागणार आहे
त्याचाही दबाव असणार आहे, त्यामुळे पाहण्याचा प्रयत्न केला जातोय. बाद आहेत की नाही ते पाहण्याचा प्रयत्न तिसरे पंच करतील. ज्यावेळेला चेंडू यष्ट्यांवरती लागला आहे त्यावेळेला फलंदाज काय आहे बघूया. चेंडू आला 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 यष्ट्यांवरती सरळ इट, त्याला फक्त बॅट कुठे आहे ते बघूया. इट्स ओयोटी, आउट, आउट आहे. त्याच्यामुळे आता जो नवीन फलंदाज येणार त्याच्यावरती देखील दबाव असणार, प्रेशर तिथेही असणार. कारण मॅच जो म्हणजे मागे जर पाहिलं सुजित आणि कुणाल होते, कुणालला एक चांगला फटका खेळला होता समोरच्या दिशेनं, त्याचा बाद होणं आणि नवीन फलंदाज येणं हे कदाचित चॅम्पियनसाठी चांगलं आहे. पण श्रीवर्धन हे दडपण हाताळण्याची तयारी तुमची, कारण आता 3 विकेट गेलेत, तुमचे टॉपचे 5 बॅट्समॅन आहेत, त्याच्यामुळे दडपण हाताळण्यासाठी योग्य असं तुम्ही आहात. त्यामुळे मॅच 5 चेंडू 3 म्हणजे गाणं आहे ना फेमस 5-3 5-3 5-3, तसं आता हे 5-3चं समीकरण आहे. खरोखर 5-3चं समीकरण आपल्याला पाहायला मिळतं. लालू ह्या गोलंदाजानं खऱ्या अर्थानं विजयाचा शंकर फुकलाय. ज्या प्रकारचं क्षेत्ररक्षण केलं, डायरेक्ट हिट झाला. नवीन फलंदाज येतोय, नवीन फलंदाज यावेळेला हरमेश आहे. पुन्हा एकदा पुश करो खुश राहो अशी परिस्थिती पाहायला मिळेल का? झेळ सुटला जातोय, पुन्हा एकदा प्रेशर आहे, दबाव आहे दुसरीकडून आपल्याला पाहायला मिळतं. पुन्हा पुन्हा संधी येतात, परंतु संधीचं सोनं केलं जात नाही. हा फटका बघा, सरळ रेग्युलेशन कॅच होता. पॉइंटच्या क्षेत्ररक्षकामध्ये एक रेग्युलेशन कॅच होता, पण मराठीमध्ये म्हण आहे ना, दैव देता आणि कर्म नेत, तसा खेळ आहे. दैवानं संधी दिली होती, संधी तुम्हाला दिली होती, पण कर्मानं ती गमा, पण मॅच नाही संपलाय. 4/2 4-2. आता दैव वारंवार नाही साथ देणार, त्याच्यामुळे एकदा तुम्हाला दिली होती ती संधी तुम्ही गमावलेली आहे. आता 4 चेंडूचा खेळ आहे आणि 1 धावेची आवश्यकता आहे. नक्कीच क्रिकेटमध्ये असं बऱ्याचदा म्हटलं जातं ना की इंग्लंडचं हवामान बायकोचा मूड आणि क्रिकेटचे वारे हे कधी बदलतील हे सांगता येत नाही. आणि अशाच प्रकारचं दृश्य घडतंय. संधी मिळाली होती, संधीचं सोनं करण्याची पुन्हा एकदा संधी आली होती, परंतु संधी हुकावली आणि यावेळेला विजयी संघ होतोय श्रीवर्धन संघ आपल्याला पाहायला मिळतं. खूप चांगला खेळ करत असताना पाहायला मिळाला. दुसरीकडून चॅम्पियन संघ आपला देखील चांगला खेळ झाला, परंतु आपलं हार्ड लक पुढील वर्षांसाठी आपल्याला देखील खूप साऱ्या शुभेच्छा असतील. अँड कॉंग्रॅच्युलेशन टीम श्रीवर्धन. श्रीवर्धन नक्कीच अभिनंदन. पण शेवटच्या चेंडूवरती पण संधी गेलेली आहे, तिथे धावाची संधी होती, ती धावाची संधी नाही साधली गेले. त्याच्यामुळे जो मॅच कदाचित चॅम्पियनशिपची शेवटपर्यंत जाऊ शकले असता नाही झालाय. पण